ज्ञानगंगा नदीत बुडालेल्या 2 युवकांपैकी एकाचा मृतदेह 28 तासानंतर मिळाला. दुसरा अद्यापही बेपत्ता. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत काल 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 2 युवक बुडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दोघांचेही नदीपात्रात प्रशासन, सामाजिक संस्थांकडून शोध घेणे सुरू होते. घटनेच्या तब्बल 28 तासानंतर करण गजेंद्र भोबळे वय 18 वर्ष राहणार निमगाव हा तरुण बचाव पथकाला नदीपात्रात मृतावस्थेत मिळून आला, तर दुसरा युवक वैभव ज्ञानदेव फुके या तरुणाचा बचाव पथके संध्याकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेत होते. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात येऊन परत दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम राबवण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या दोन्ही युवकांच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकासह नांदुरा येथील ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, तर पिंजर जिल्हा अकोला येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अंकुश सदाफळे यांची पथके शोध मोहीम राबवित आहेत. घटनास्थळी भाजपा नेते शिवाजीराव पाटील, सरपंच विकास इंगळे, आकाश भगत, पुंजाजी पाटील, योगेश चावरे, श्रीकृष्ण इंगळे यांच्यासह महसूल प्रशासनाचे तहसीलदार अजितराव जंगम, नायब तहसीलदार मार्कंड, नांदुरा पोलीस स्टेशनचे PSI विनीत घाटोळ, निमगाव बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वीराज इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वावगे, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ ठाण मांडून होते. या घटनेमुळे निमगाव परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज करता गोपाळ ढगे, नांदुरा, बुलढाणा.